हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सर्वजण? माहीत असणार. तर चला, आज सकाळची सुरुवात मस्त झालेली आहे आणि आज आपल्याला निघायचं आहे गावाला. तर गावाला म्हणजे कुठं? तर मी नाशिकला राहते. तर नाशिकला मम्मीकडे मी जाणार आहे. तर सकाळपासून तुमच्यासोबत रुटीन शेअर करणार आहे आणि जायच्या पहिलं आपल्याला काय काय तयारी करायची असते तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर माझ्याकडं रात्रीचं तर गावाला जायच्या पहिला म्हटलं तर फ्रीजमध्ये भरपूर असं आपलं असतं सामान, भाजीपाला वगैरे. आणि त्याचबरोबर मी पुरण केलेलं, ते पुरणचं पण थोडंफार सारण राहिलंच होतं. तर मग मी विचार केला पटकन आता ते पण पुरणपोळी पण करून घेऊ आणि काय काय भाजी राहिलेली आहे ते एकदा बघून घेऊ आणि बाकी मग फ्रीज थोडासा खाली करून ठेवू. तर आता फ्रीजमध्ये तर होत्या भरपूर भाज्या, पण आता जे जे खराब होणार आहेत ते पहिला मी बनवून घेणार आहे आणि जे खराब नाही होणार ते तर हे पण बनवून घेतो. त्यांना पण येतातच सर्व भाज्या वगैरे. आणि फ्रीजमध्ये ना मी थंड बॉटल पण करायला ठेवलेली आहे. तुम्हाला माहितीच आहे आता उन्हाळा किती आहे आणि माझ्या आवाजामध्ये जरासा फरक वाटत असेल कारण की जरा घसा दुखतोय आणि सर्दी पण जाम झालेली आहे त्यामुळे. तर आता मी भेंडी फ्राय करून घेणार आहे आणि ती रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे भेंडीची. तर आता बघा, भेंडी जे जे खराब झालेली होती ना ती पहिलं मी साईडला काढून घेतलेली आहे आणि आता गेलं की मग डायरेक्ट आता एखाद्या महिन्यानेच येणार. मग तोपर्यंत भाज्या पूर्ण सडून जाणार आणि फ्रीजमध्ये पण घाण होणार. त्यापेक्षा म्हणलं ते काढून क्लीन केलेलं बरं, नाही का. आणि मग त्यानंतर आता भेंडी वगैरे ना व्यवस्थित असं वॉश करून घेतलेली आहे मी आणि मस्त त्याची फ्राय भेंडी कशी बनवायची आपण ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. आणि एका साईडला बघा ब्लॅक कॉफी करून ठेवलेली आहे, ती पण मी पित आहे. आणि शिमला मिर्च विचार केला बनवूया आपण, नंतर विचार केला जाऊ दे म्हणलं. शिमला मिर्च काही लवकर खराब होत नाही. आणि बाकी मी दुधी भोपळ्याचा आधीमध्ये दालचा बनवलेला होता मी आणि त्याचा आता तो अर्धाच राहिलेला. मग त्याचा आता विचार केला फ्राय असं बनवून देऊ, भाजी त्याची पण सुक्की. तर आता हे बघा व्यवस्थित असं सोलून वगैरे घेत आहे आणि तुम्हाला ह्याची पण भाजी दाखवते मी सुक्कीवाली. आणि ह्याच्या पहिल्यानं आपल्याला काय करायचं, घरात जो पण पसारा वगैरे असतो त्या सर्व गोष्टींना नीटनेटके ठेवूनच आपण जायचं कधी पण गावाला. आणि मग ते तसंच ठेवून गेलो ना मग ते काय होतं माहिती आहे का, आल्यानंतर ना आपली चिडचिड होते आणि कामंसुद्धा ते तसेच पडून राहतात. त्यामुळे ना लगेच आपण जायच्या पहिलाच ह्या सर्व गोष्टी करून घ्यायच्या. थोडा वेळ लागतो पण मग एकदा जर गेलो ना आपण आल्यानंतर ना आपल्यालासुद्धा तेवढंच फ्रेश वाटतं. तर इथं बघू शकता कशी आग लागलेली. मी ना फक्त जिरं आणि लसूण टाकलेलं, त्याची फोडणी दिलेली आहे. आणि आपले हे जे दुधी भोपळा आहे ना त्याला असं मी मीडियममध्ये कट करून घेतलेलं आहे आणि एकदम सिंपल पद्धतीने बनवणार आहे आणि खूप टेस्टी लागतं बरं का. आणि त्यामध्ये आता मी धना पावडर आणि आपलं हळदी पावडर टाकलेली आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून ना त्याला झाकून असं स्टीम करून घ्यायचं आहे. त्याच्यात पाणी बिलकुल पण नाही टाकायचं, त्यात मीठ टाकायचं आहे. मीठ टाकलं ना लवकर शिजते भाजी, नाही का. आणि व्यवस्थित असं त्याला आता झाकून ठेवायचं आहे आपल्याला एक 5 ते 10 मिनटं. आणि ते झालं की त्यानंतर आता मी भेंडी बघू शकता तुम्ही कशी कट करत आहे. 4 भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला भेंडीमध्ये. तर आता जेवढे पण भेंडी आहे ना ते सर्व मी असे कट करून घेत आहे. तर आता हे बघू शकता. तर चला आता मी पटकन अशी भेंडी वगैरे कट करते, तुम्ही कंटिन्यू राहा. तर आता भेंडीमध्ये आपल्याला ना हळदी पावडर टाकायचं आहे, धना पावडर टाकायचं आहे आणि त्याच बरोबर ना लाल चटणी पावडर टाकायची आहे. बस आपल्याला एवढं टाकायचं आहे. आणि त्यानंतर ना त्यावरनं आपल्याला बेसन टाकायचं आहे. तर बेसन पण जास्त काही टाकायचं नाही आपल्याला. आणि त्याचबरोबर मी थोडासा ना आपला घरातला जो काळा मसाला असतो ना तो टाकलेला आहे. तुम्ही आमचूर पावडर वगैरे पण टाकू शकतात आणि माझ्याकडे पण होतं पण मी नाही टाकलेलं आहे. आणि त्याचबरोबर आता त्यात बेसन टाकलेलं आहे मी 2 ते 2.5 चम्मच. आणि भेंडी असेल पावशेर इतकी, तेवढं मेजरमेंटनुसार मी सर्व गोष्टी टाकलेल्या आहेत. आणि ते झाल्यानंतर ना तेल टाकायचे आहे आपल्याला 1 ते 1.5 पळी तेल टाकायचं आहे. पाणी अजिबात लावायचं नाही त्याला. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मला आज बसायलासुद्धा टाईम नव्हता, मग उभ्यानेच आपलं ब्लॅक कॉफी पण प्यायचं चालू होतं आणि एका साईडला भाज्या पण बनवायचं चालू होतं. म्हणलं परत कसं ना वेळ होऊन जातो. आणि आज आरवचं पण रिझल्ट वगैरे आणायचा होता आणि आज होता 1 मे.
तर त्यामुळे मग म्हणलं चला पटकन असं करून घेऊया. तर बघा आता मिक्स करून ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला भेंडी फ्राय करायची असले ना तर तुम्ही काय करायचं, रात्रीच करून ठेवायचं हे, म्हणजे सकाळी पटकन असं होतं. पण मला रात्रीच इतका वेळ झालेला ना, अचानक जाण्याचा प्लॅन ठरला आणि त्यामुळे ना मला खूप हे झालं. मग जाऊ दे म्हणलं, 1 वाजलेला मला तसं पण बॅग वगैरे भरायला. म्हणून सकाळी मी लवकरच उठलेली 6लाच, आणि 6ला उठून ह्या सर्व गोष्टी तयारीत लागलेली मी. आणि भरपूर वेळ झालेला. आरवच्या पण स्कूलला मला 7:30लाच जायचं होतं, आणि त्याला जायच्या पहिलेच मग मी ह्या सर्व गोष्टी करून घेतलेल्या आहेत. आणि थोडासा आता दुधी भोपळ्यामध्ये ना हे टाकलेलं आहे शेंगाचं कूट, आणि त्याला वाफवायला ठेवून दिलेलं आहे. तोपर्यंत आता मी आलेले आहे बेडरूममध्ये. तर आरवला पण उठून दिलेलं आहे. 6:30 पावणे 7 झालेले. तर त्याला मी म्हणलं उठ म्हणलं आता, कारण की जायचंच आहे नाही का. आणि मग पटकन असं बेडरूममधलं पण आवरून वगैरे घेतलं, आणि आता लगेच झाडू वगैरे मारून घेणार आहे. कुठं जायचं म्हणलं ना खूप धावपळ असते, आणि वेळ तर काय थांबत नसतो आपल्यासाठी. वेळ तर इतका फास्ट जातो ना, काय सांगायलाच नको. आणि माझी तर झोपसुद्धा झालेली नव्हती, कारण की रात्री उशिरा झोपल्यामुळे ना सकाळी उठायलाच होत नव्हतं. पण मग आपण झोपून पडले की मग ते कामं सर्व तसेच राहतात, आणि खूप वेळ होऊन जातो. आणि जायच्या दिवशी पण इतकी म्हणजे अडथळे आले, काय सांगायलाच नको. म्हणजे सर्वजण मधीच बोलत होते की हे ते नाही का. आणि त्यात आमचे म्हणजे बिल्डिंगमधले पण लोक इतके डेंजर आहेत ना, काय सांगायलाच नको. आणि त्यांच्यामुळे मला तर अजून जरा जास्तच वेळ झालेला, तर ते तुम्हाला मी पुढं सांगतेच. तर असो, आता इथं बघू शकता मी विचार केलेला सकाळी 9लाच निघता येईल, पण 9ला निघता ह्यांनी पण मध्ये तोंड घातलं. मग म्हणलं जाऊ दे म्हणलं नाही का, उगाच कशाला जायचं खटपट करून घरातून. त्यामुळे मग मी कॅन्सल केलं ते पण. आणि नंतर मग संध्याकाळी परत विचार केला मी जाऊया म्हणून. आणि माझी तब्येत पण अचानक मध्ये इतकी खराब झालेली ना, खूपच. आणि मग मी काय सकाळी आता बघा तुम्हाला दाखवत आहे, आता चपातीचं पीठ वगैरे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे, आणि भेंडीसुद्धा फ्राय करत आहे. तर भेंडी ना आपल्याला हाय फ्लेमवरच तळून घ्यायची आहे, जेणेकरून मस्त अशी क्रिस्पी होते बरं का भेंडी. आणि भेंडी आपण तळल्यानंतर ना त्यावर आपण चाट मसाला किंवा आपलं लाल चटणी पावडर परत टाकून ना, आणि थोडं मीठ टाकायचं, 1 नंबर लागते बरं का, एकदम क्रिस्पी. आणि इथं आता पूर्ण काय 2 पोळ्यांचं होतं पुरण, आणि तेच आता मी करून घेत आहे, कारण की परत ते तसंच ठेवलं ना तसंच राहून जातं त्यामुळे. आणि माझ्या पुरणपोळीच्या रेसिपीच्या व्हिडिओला खूप चांगलं सपोर्ट केल्याबद्दल खूप धन्यवाद, आणि असंच सपोर्ट असू द्या तुमचा. तर आता हे बघा, आता मी व्यवस्थित असं पुरणपोळी करून घेणार आहे. तर चला तुम्ही कंटिन्यू राहा, एका साईडला भेंडी पण मी फ्राय करून घेणार आहे. तर आता बघू शकता तुम्ही, माझ्या भेंडी ऑलमोस्ट सर्व झालेलेच आहेत, आणि एका साईडला पुरणपोळी पण झालेली आहे माझी. आणि आता बाकीचे ना मी फुलके बनवणार आहे 4-5. तर बघू शकता भेंडी किती मस्त अशी झालेली आहे आपली क्रिस्पी. तर आता त्याचबरोबर आता इथं बघू शकता पोळ्या पण माझ्या झालेल्या आहेत. आता मी अजून एखादी राहिली होती, 1 ते 2 पोळ्या राहिलेल्या, आणि इतक्या गडबडीमध्ये केल्याला ते फाटतच होत्या, काय सांगायचं. गडबड असली ना तर हे असंच होत असतं बघा, आणि आरामशीर केल्यानं खूप छान होतात. तर असो, पण आता काय गडबडीमध्ये काय करायचं नाही का.
तर माझं सर्व झाल्यानंतर ना मस्त असं किचन आता मी आवरून घेतलेलं आहे. बघू शकता किती स्वच्छ असं केलेलं आहे. आरव पण तयारीत झालेला. आता आम्ही चाललो आहे आरवच्या स्कूलमध्ये, कारण की आज आहे रिझल्ट आरवचं. तर आता आम्ही जाऊन रिझल्ट घेऊन येतो आणि आज 1 मे पण आहे. तर आता मी माझी गाडी काढून घेते. तर ही आहे माझी गाडी स्कूटी. तर आता बघू शकता मी वर्गात आलेले आहे आणि हे आरवचे मॅडम आहेत. तर आता काय नाही, आपलं मस्त ते लिहून देत आहे. आज रिपोर्ट डे आहे ना, ॲन्युअल रिपोर्ट डे असं म्हणून मेन्शन करत आहेत. तर आता मी माझी ना आरवला घरी घेऊन आल्यानंतर तब्येत लई खराब झालेली, सर्दी वगैरे जाम झालेली, ताप आलेला. त्यानंतर आता मी थोडं जेवण करून ना टॅबलेट खाल्ले आणि आता मी निघणार आहे गावाला जाण्यासाठी आणि बॅग वगैरे पॅक केलेली आहे मी, तर ते तुम्हाला दाखवतेच. तर दुपारी आराम करून संध्याकाळी तर आम्ही निघालेलो आहे. कुठे चालला? नाशिक. कुठे चालला? इकडं तू रे आराम. चला मग आता निघालो आहे घरात. चला आता जाऊया, 4 वाजलेले आहेत. तर आता आम्ही आलो आहे बस स्टॉपला. फक्त आता बस भेटायला पाहिजे. तर आता आम्ही बसलोय. तर आता आम्ही निघालेलो आहे मस्त असं पुण्याला बाय बाय करून नाशिकला. तर चला आता त्याच्या पुढचे पण तुम्हाला छान छान ब्लॉग मी घेऊन येणार आहे. तर चला आता हे बघा मस्त असं संध्याकाळ झालेली आणि काय झोपा काढत काढत पुढे निघालो आम्ही. त्याचबरोबर मग थोडी भेळ वगैरे खाल्लेली मी घरातून आणलेली होती, आपले कुरमुरे वगैरे. आणि बघा संध्याकाळचं वातावरण कसलं भारी वाटत होतं. तर आता धाब्यावर थांबलेले आहे हॉटेलमध्ये बस. तर आता चला हँडवॉश करून घेते मी. मस्त असा गरम गरम चाय घेते. तर त्याचबरोबर नाही तर हॉटेलपाशी ना मी इथून कायम पेढे घेत असते आणि छान असतात बरं का. तर आता तेच घेतलेले आहेत. 3-4 प्रकारचे पेढे होते. तर हे तर होते 150 रुपयेवाले आणि हे होते 120 वाले आणि बाकीचे जे होते ना मावाचे ते होते 120, 100 नाही 100 वाले होते ते. आणि हे मला खूप आवडतात कंदी पेढे, तर ते घेतलेले आहे. त्यानंतर आम्ही पोचलेलो आहे आता आपल्या नाशिकमध्ये. तर हे आहे नाशिक रोड आणि आता त्याच्या पुढं पण आपल्याला पुढे जायचं आहे भरपूर असं. तर ते तुम्हाला मी लोकेशन ॲड्रेस जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित सांगता येणार नाही आता आपण सोशल मीडियावर असल्यामुळे. तर आता खूप वेळ झालेला, आम्हाला करेक्ट 6 तास लागलेले यायला पुण्यावरून ते नाशिक. तर आता इथं बघा काय अवतार झालेला आहे. त्यानंतर आता आम्ही उतरलेलो आहे आणि उतरल्यानंतर 11 वाजले आम्हाला बरोबर, म्हणजे करेक्ट 5ला बसलेली आणि त्यानंतर बरोबर 11ला येऊन पोचलेले आम्ही स्टँडवर. आणि आता चाललेली आहे घरी. लय कंटाळा येतो बाबा एवढं लांबून यायचं म्हणलं की. त्यानंतर परत रिक्षा धरली आणि रिक्षा धरून घरी आलो. आल्यानंतर ह्यांना मस्त अशी चिकनची भाजी भाकरी मस्त ह्यांनी पण जेवण केलं, पोरांनी पण केलं मस्त. आणि मला पण मम्मीने मस्त असं भजी केलेले, तर मी पण ते भजी वगैरे खाणार आहे. आणि मस्त मी काही नॉनव्हेज खात नाही कारण की आता सध्या स्वामींचं चालू आहे माझं, त्यामुळे. तर असं चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आवडल्यास लाईक करा.